आज तर मुलींनी हद्दच पार केली बघा. हे घरी आले, एक तर उशीर झालेला होता, भुका लागलेल्या होत्या. नाही म्हणली पप्पा आधी बॉटल आणायची आणि मग जेवायचं. हे म्हणले मग चला सगळेच जाऊ एक बॉटल आणायला. बरं म्हणलं चला. तिथं साखर शेंगदाणे ते दिसल्यावर म्हटलं चला लगे आता आपण पण घेऊन टाकावं किराणा सामान. बाकीच्या बाळांचं बघितलं की आमचं बबडं बी म्हणलं अय्यो मला पण बास्केटमध्ये बसायचं आहे. मग त्याला बास्केटमध्ये बसवून आम्ही मस्त इकडे इकडं बघायला चालू होतं, कुठं काय कुठं काय नाही, रक्षाबंधनचे ऑफर आहेत का नाही चालू होतं बघायला. आणि बघा जे कामाला गेलो होतं का ते काम सोडलं आम्ही आणि दुसरेच कामं करीत बसलो होतं घेण्याचे. वायफळ खर्च यालाच म्हणतात. मग कसं तरी आपलं बॉटलच्या ह्याच्यात गेलो, तिथं पण एवढ्या बॉटल होत्या की समजणंच आम्हाला कुठली बॉटल घ्यावं आणि काय करावं म्हणून. लगेच तिची कशी तरी घेतली तर शरू म्हणली बाळाला पण घेऊ छोटीशी. म्हणलं बघू, नाही आवडली. मग मी तर म्हणलं टॉवेल बघावं एक आता बाळाला छोटासा, पण टॉवेल पण काही मला आवडला नाही मग ठेवलं. तेवढ्यात आमची देवयानी मॅडम पुढं सरकारने लगेच टी शर्ट ह्याचे त्याचे त्यांचं तर कुठलंही काहीच चालू असते लगेच. मग गेलं बाकीची पण थोडंफार सामान घेऊन. मग फायनल अरे बापरे, हे बाहेर आल्यावर बिल बघितले आणि म्हणले अरे एक बॉटल की किंमत मैंने कितनी जानी बाबू ऐसा बोले. फिर म्हणलं जाऊ द्या चला आता होत असते. मग रिक्षात सगळं सामान टाकलं आणि फायनली आम्ही घरी आलो. बाय.